अवजार याच्याबरोबर 4 मिळतं, सोबत एक कचरा काढायचं मिळतं, एक पलटी प्लाव तुमचा मिळतो याच्याबरोबर, एक सरीचा नांगर मिळतो आणि हा हा 3 दाती कल्टिवेटर तुम्हाला याच्याबरोबर मिळतो. म्हणजे 4 वस्तू तुम्हाला स्टँडर्ड याच्याबरोबर मिळतात. हे तुम्ही पाहू शकता, एकदम हलका आहे ऑपरेटिंगसाठी. टोटल वजन याचं एक 100 किलोच्या आसपास याचं पूर्ण वजन भरते. मेंटेनन्ससाठी तुम्हाला महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेल्टचा एक मेंटेनन्स निघू शकतो. 1-2 वर्ष चालल्यानंतर तुमचा बेल्ट तुम्हाला रिप्लेस करावा लागू शकतो. ते तुमच्या चालवण्याच्या कंडिशनवरती अवलंबून आहे. आता मी तुम्हाला थोडं त्याला चालवून दाखवतो. फर्स्ट आणि रिवर्स कसा टाकायचा तो, ठीक आहे. स्टार्ट केल्यानंतर स्टार्टिंगची प्रोसिजर तर तुम्हाला दाखवलीच आहे. हे बटन ऑनवर ठेवायचं आहे, चॉक मागं वाढायचं आणि अशा प्रकारे आपलं बैलाचं चेन कल्टिवेटर स्टार्ट होणार आहे. आता रिवर्स गिअर याचा कसा टाकायचा आहे, थोडंफार मागं पुढं वाढायचं आहे न्यूट्रलमध्ये आणि हे पूर्ण पुढं ढकलल्यानंतर याचा रिवर्स गिअर पडतो. रिवर्स गिअर पडला का तुम्हाला फक्त थोडीशी एक्सलेटर वाढवायचं आहे. एक्सलेटर वाढवला की हे रिवर्स तुमचं चालतं आहे. रिवर्स जाताना फक्त तुम्ही सेफ्टीचं लक्ष ठेवायचं आहे. पायाला मागं अवजार वगैरे लागला असेल तरी पाय येऊ शकतो, म्हणून तुम्हाला ते रिवर्स थोडं मागं ओढलं की तुमचा सेकंड गिअर पडतो. सेकंड म्हणजे पुढं जाण्यासाठी हायचा गिअर असतो तो. तर आपण याला इकडे ह्या डायरेक्शनमध्ये चालूया. स्पीड थोडंसं याचं म्हणजे थोडं स्पीड जास्त असते, हाय गिअरमध्ये स्पीड जास्त असते. बघा आता हा झाला हाय गिअर. आता लो गिअरमध्ये आपण टाकून दाखवतो. सगळ्यात मागं ओढलं की लो गिअर आणि मध्ये न्यूट्रल असतामध्ये किती रेस दिली तरी चालत नाही. हा झाला न्यूट्रल कंडिशन आणि पूर्ण मागं ओढलं तर मग झाला याचा फर्स्ट गिअर, म्हणजे स्लो चालतं थोडंसं याच्यामध्ये. एकदम रिलॅक्समध्ये तुम्ही याला चालवू शकता. वापता कंडिशन, आता इथं वापता कंडिशन नाही आहे अजिबात, त्याच्यामुळे थोडंफार वरती चालतंय. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता. वळवण्यासाठी सोपी पद्धत, थोडंसं वरती उचलायचं. अशा प्रकारे हा चेन कल्टिवेटर चालतो. याला चालवण्यासाठी तुम्हाला पेट्रोल लागतं, डिझेलवरचा नाही. याचा पेट्रोल इंजिन आहे 212 cc. तर धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.